नमस्कार. मी दीपक सरनोबत, असिस्टंट प्रोफेसर इन इंग्लिश. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डेव्हलपिंग रायटिंग स्किल्स या युनिटवरती बोलणार आहोत. व्हिडिओ बनवत असताना आपण पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड अशा दोन पार्टमध्ये डेव्हलपिंग रायटिंग स्किल्सचा विचार करणार आहोत. या पार्टमध्ये आपण रायटिंग स्किल्सशी रिलेटेड असणारी दोन स्किल्स पाहणार आहोत आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाकीची उरलेली दोन स्किल्स आहेत ती पाहणार आहोत. रायटिंग स्किल्सशी रिलेटेड काही बाबी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. रायटिंग स्किल्स आर नेसेसरी इन टुडेज डिजिटल वर्ल्ड. आजचं वर्ल्ड हे जरी डिजिटल असलं तरी रायटिंग स्किल्स ही मात्र खूप गरजेची आहेत. विदाऊट रायटिंग स्किल्स आपल्याला खूप काही बाबी मिस कराव्या लागतील. वी कॅन एस्टॅब्लिश कम्युनिकेशन विथ अ लार्ज नंबर ऑफ रीडर्स. आपणाला ॲट अ टाईम लाखो करोडोंच्या संख्येमध्ये जर रीडरच्या सोबत कम्युनिकेशन करायचं असेल तर ते कम्युनिकेशन एस्टॅब्लिश करण्याचं सर्वात प्रभावी माध्यम आता अनेक आहेत. त्याच्यापैकी रायटिंग स्किल हे एक आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या लिखाणाच्या माध्यमातून अनेक लोकांच्यापर्यंत ॲट अ टाईम पोहोचू शकताय. आता स्पोकनचा जरी विचार केला तर तुम्ही साहजिकच समोरासमोर एक व्यक्तीची प्रत्यक्ष बोलू शकता. पण एकदा काही तुमचं लिखाण तुम्ही केलं, तुम्ही प्रत्यक्ष असा किंवा नसा ते लिखाण कम्युनिकेट करण्याचं काम करतं. म्हणून रायटिंग स्किल खूप गरजेचं आहे. रायटिंग स्किल्स आर ऑफ व्हेरी टाईप्स. आता यामध्ये जी असणारी स्किल्स आहेत ती वेगवेगळ्या पद्धतीची आहेत. अँड इट इज नॉट पॉसिबल टू टीच ऑल ऑर इवन मेनी ऑफ देम इन दिस युनिट. आणि आपणाला ती सर्वच्या सर्व ह्या एकाच युनिटमध्ये ठराविक कालखंडामध्ये ठराविक मिनटामध्ये त्याच्यावरती फोकस करता येणार नाही. आणि म्हणून हिअर वी आर गोइंग टू स्टडी 4 स्किल्स. आपण या युनिटमध्ये 4 स्किल्सवरती रायटिंग स्किलवरती फोकस करणार आहोत. त्याच्यापैकी पहिला आहे रिपोर्ट रायटिंग, दुसरा आहे न्यूज रायटिंग, तिसरा आहे पॅराग्राफ रायटिंग आणि चौथा आहे रिव्ह्यू रायटिंग. या पार्टमध्ये आपण रिपोर्ट रायटिंग आणि न्यूज रायटिंगवरती थोडंसं बोलूया आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये पॅराग्राफ रायटिंग आणि रिव्ह्यू रायटिंगच्या संदर्भामध्ये काही मुद्दे आपण कन्सिडर करूया. आता रिपोर्ट रायटिंग म्हटल्यानंतर रिपोर्ट इज आयदर फॉर्मल ऑर इनफॉर्मल. रिपोर्ट दोन पद्धतीचे असतात प्रकारचे. एक तर तो फॉर्मल म्हणजे औपचारिक असेल किंवा इनफॉर्मल म्हणजेच अनौपचारिक असेल. जे रिपोर्ट हे फॉर्मल आणि इनफॉर्मल असू शकतात हे आपल्याला माहिती पाहिजे. इट इज द स्टेटमेंट ऑफ द रिझल्ट्स ऑफ एनी इन्व्हेस्टिगेशन. आता कोणत्याही पद्धतीचं इन्व्हेस्टिगेशन केलं गेलेलं असेल, माहिती मिळवली गेली असेल, इन्क्वायरी केली गेलेली असेल तर त्याचे जे रिझल्ट्स आहेत, फाइंडिंग्ज जे आहेत ते फाइंडिंगचे स्टेटमेंट म्हणजेच आपण रिपोर्ट असं म्हणतो. त्यामुळे रिपोर्ट इज अ स्टेटमेंट ऑफ द रिझल्ट्स ऑफ एनी इन्व्हेस्टिगेशन. इट आन्सर्स क्वेश्चन्स लाईक व्हाय, फेअर, फेन, हाऊ अँड व्हॉट. रिपोर्ट 5 प्रश्नांची उत्तरं देतं. व्हाय का, फेअर कोठे, फेन केव्हा, हाऊ कसं आणि व्हॉट काय. या 5 प्रश्नांची उत्तरं म्हणजेच एक चांगला रिपोर्ट बनू शकतो. रायटिंग रिपोर्ट्स हॅज अ सेट पॅटर्न. इफ द रिपोर्ट इज फॉर्मल, द रिपोर्ट फॉर्मल असेल, तुम्ही लिहित असलेला रीड करत असलेला रिपोर्ट जर फॉर्मल असेल तर त्याचा एक पॅटर्न ठरलेला आहे. त्याच पद्धतीनं त्या स्ट्रक्चरनं आपणाला जावं लागेल. मग यासाठी काय गरजेचं आहे, त्यामध्ये काय असतं, इट नीड्स अ टायटल पेज. त्याच्यामध्ये टायटल पेज असतं. द मेन बॉडी ऑफ द रिपोर्ट, तुमची मेन बॉडी जी आहे रिपोर्टची ती येणं आवश्यक आहे. विच रेकॉर्ड्स द डिटेल्स ऑफ द फाइंडिंग. ज्या मेन बॉडीमध्ये टोटल रेकॉर्ड्स जे काही तुमचं फाइंडिंग आलेलं आहे, इव्हॅल्युएशन तुम्ही केलेलं आहे, जी काही इन्क्वायरी केलेली आहे ते. जे टायटल पेज झालं, मेन बॉडी झालं. ॲक्शन टेकन, तुम्ही त्याच्यावरती कोणती ॲक्शन घेतलेली आहे रिपोर्टमध्ये त्याचा देखील उल्लेख असणं गरजेचं आहे. त्यानंतर कन्क्लुजन आणि अटॅचमेंट्स. कन्क्लुजन तुम्ही कसं केलेलं आहे ते येणं गरजेचं आहे. आणि या रिपोर्टला सपोर्ट म्हणून तुम्ही जी काही डॉक्युमेंट्स जोडणार आहात ती अटॅचमेंट्समध्ये इन्क्लूड होतात. त्यामुळं टायटल पेज, मेन बॉडी, ॲक्शन तुम्ही काय घेतलेलं आहे, कन्क्लुजन कसं केलेलं आहे, अटॅचमेंट, या सगळ्यांचा विचार या रिपोर्ट रायटिंगमध्ये होणं गरजेचं आहे.
व्हॉट एव्हर इज स्टेटेड इन द रिपोर्ट ऑट टू बी लॉजिकल आर्ग्युमेंट. आणि जे काही तुम्ही रिपोर्टमध्ये, समजा रिपोर्ट तुम्हीच सादर केला असेल, तर तुम्ही रिपोर्ट सादर करत असताना लॉजिकल आर्ग्युमेंट तिथं करणं गरजेचं आहे. मनाला वाटतंय म्हणून तिथं आपणाला काही बाबी उल्लेख करता येत नाहीत ना, नाही येत. जे काय आहे ऑब्जेक्टिव्ह स्टडी तुमचा जो आहे तोच मांडायला पाहिजे. दॅट शुड बी ॲप्रोप्रिएट. आणि हे आर्ग्युमेंट जे आहे ते उचित असायला पाहिजे, ॲप्रोप्रिएट योग्य असायला पाहिजे, क्लिअर स्पष्ट असायला पाहिजे, त्यामध्ये कन्फ्युजन काहीच नको, क्रेडिबल जे आहे ते बिलिवेबल विश्वसनीय पटेल असं पाहिजे, ॲक्युरेट तिथं अचूकता ॲक्युरेसी असणं गरजेचं आहे, आणि ऑब्जेक्टिव्ह वस्तुनिष्ठता. म्हणजे रिपोर्टच्या बाबतीत ॲप्रोप्रिएट, क्लिअर, क्रेडिबल, ॲक्युरेट आणि ऑब्जेक्टिव्ह रिपोर्ट असणं खूप गरजेचं आहे. अ रिपोर्ट इज आयदर फॉर्मल ऑर इनफॉर्मल, याच्यावरती ऑलरेडी आपण फोकस केलेला आहे. अ फॉर्मल रिपोर्ट इज प्रेझेंटेड व्हेन यू आर आस्क्ड इन रायटिंग व्हॉट इज एक्सपेक्टेड ऑफ यू ॲज अ रिपोर्ट मेकर. जेव्हा तुमच्याकडून काही जी माहिती अपेक्षित आहे जी लेखी स्वरूपामध्ये मागितली जाते आणि जेव्हा ती तुम्ही सादर करताय, प्रेझेंट करताय, तेव्हा त्याला आपण एक फॉर्मल रिपोर्ट असं म्हणतो. इनफॉर्मल रिपोर्ट कॅन बी रिटन ऑर ओरल. मग ते इनफॉर्मल जेव्हा अनौपचारिक म्हणतो, मग ते बऱ्याच वेळेला रिटर्नमध्ये पण होतं आणि असं होतं की आपण ओरल डिस्क्रिप्शन पण करतो. अँड इट्स लँग्वेज टू कॅन बी इनफॉर्मल. जे फॉर्मल रिपोर्टची लँग्वेज फॉर्मल असते, इनफॉर्मल रिपोर्टची लँग्वेज इनफॉर्मल असते. वी हॅव टू कीप इन माइंड व्हाईल रायटिंग अ रिपोर्ट दॅट फॅक्ट्स आर सिग्निफिकंट. आता रिपोर्ट रायटिंग करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, फॅक्ट्स जे असतात, वास्तव जे आहे ते आपल्याला इथं कन्सिडर करावं लागतं, ते महत्त्वाचं असतं आणि त्याच्यावर आधारितच तुम्ही रिपोर्ट सादर करत असता. अ गुड रिपोर्ट इज इन ॲक्टिव्ह व्हॉईस. चांगला रिपोर्ट, चांगला अहवाल जो आहे तो ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये असतो. अँड कॉन्सन्ट्रेट्स ऑन ओनली व्हॉट यू आर टोल्ड टू रिपोर्ट ऑन. आणि तुम्हाला जे सांगितलेलं आहे फक्त त्याच्यावरतीच फोकस करतो. नाहीतर एक गोष्ट सांगितली असेल आणि त्या रिपोर्टमध्ये न सांगितलेल्या 4 बाबी जर आलेल्या असतील तर त्याला आपणाला चांगला रिपोर्ट म्हणता येणार नाही. आता इथे सेकंड रायटिंग स्किल जे आहे ते आपण डिस्कस करणार आहोत. न्यूज रायटिंगच्या संदर्भामध्ये आपणाला जर्नलिस्टिक रायटिंग माहिती असेल तर आपणाला आपण न्यूजपेपरमध्ये असेल न्यूज रीड करतो, त्याचं एक पॅटर्न स्ट्रक्चर ठरलेलं आहे, तिथली लँग्वेज कशी असते हे आपणाला माहिती असते. तेच आपणाला न्यूज रायटिंगमध्ये शिकायचं आहे. वी फाइंड न्यूज इन न्यूजपेपर्स, रेडिओ, टी व्ही ॲज वेल ॲज अदर मीडिया. न्यूजपेपरमध्ये, रेडिओमध्ये, टी व्हीमध्ये किंवा इतर मीडियामध्ये आपणाला न्यूज पाहायला मिळतात. आता न्यूज म्हणजे काय? अ पीस ऑफ न्यूज इज अ स्टोरी ऑफ सम इव्हेंट. एखादा इव्हेंट कसा घडला, कोठे घडला, केव्हा घडला, का घडला, कुणा संदर्भामध्ये घडला, हे सांगणं म्हणजेच न्यूज. याच्यापेक्षा वेगळं काय आहे? द स्टाईल ऑफ रायटिंग अ न्यूज पीस ऑट टू बी सिम्पल अँड डायरेक्ट. त्यामुळं न्यूज लिहित असताना आपली जी शैली आहे, स्टाईल आहे, ती सिम्पल असायला पाहिजे, डायरेक्ट असायला हवे. समजा तुम्ही एखादी न्यूज लिहिली आणि ती कॉम्प्लेक्स लँग्वेजच्या थ्रू, कॉम्प्लेक्स स्ट्रक्चरच्या थ्रू लिहिली, म्हणजे क्लिष्टता त्यामध्ये आली, किंवा अप्रत्यक्ष लिहिण्याचा प्रयत्न केला आहे, नेमकी न्यूज काय आहे त्यामध्ये आलीच नाही, तर चालणार नाही. ही न्यूज प्रत्येकाला समजली पाहिजे, एवढी इझी पाहिजे, त्याचं स्ट्रक्चर हे सिम्पल आणि डायरेक्टच पाहिजे. इट शूड आन्सर क्वेश्चन्स लाईक. आता ज्या पद्धतीनं आपण रिपोर्टमध्ये काही प्रश्नांची उत्तरं पाहिलेली होती ती येणं अपेक्षित होती, न्यूजमध्ये देखील या 5 प्रश्नांची उत्तरं येणं गरजेचं आहे. व्हाय, फेन, फेअर, फॉट अँड हाऊ. इट इज मोस्टली रिटन इन ॲक्टिव्ह व्हॉईस. इथे आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉईस लिहित असताना वापरलेला पाहायला मिळतो. अँड कवर्स ऑल पॉसिबल इन्क्वायरीज ऑफ द रीडर द रायटर कॅन थिंक ऑफ. एखाद्या वाचकाच्या काही काही इन्क्वायरीज असू शकतात, त्या पॉसिबल इन्क्वायरीज ज्या आहेत त्या कवर करण्याचं काम न्यूजमध्ये केलं जातं. आता समजा तुम्ही एक रीडर आहात, तुम्हाला न्यूजपेपरमध्ये एखादी न्यूज वाचत असताना कोणकोणत्या अपेक्षा असतात? त्याच अपेक्षा तुम्ही रायटर म्हणून कन्सिडर करायच्या आहेत. तुम्ही जर एखादं न्यूज आर्टिकल लिहित असाल तर वाचक म्हणून
यामध्ये काय काय शोधलं जाईल, रीडरच्या अपेक्षा काय असतील ह्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. द वर्ड्स आर सिम्पल अँड द स्ट्रक्चर्स आर ऑल्सो सिम्पल. इथे वापरलेले शब्द साधे असतात, स्ट्रक्चर जे असतं ते साधं असतं. कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर्स आर टायरिंग फॉर द रीडर. आणि क्लिष्ट असणारं जे स्ट्रक्चर आहे, डिफिकल्ट समजा वर्ड्स वापरले, फ्रेझिस वापरल्या तर ते रीडरला समजणार नाही. रीडर टायर्ड होऊन जाईल, बोर होईल. अँड द रीडर इज लाईकली टू डिसरिगार्ड युअर न्यूज इफ इट इज इन कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर्स. जर तुमची न्यूज कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चरमध्ये असेल तर रीडर ती अवॉइड करण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. त्यामुळे जेवढी सिम्पल असेल तेवढी न्यूज जास्त वाचली जाईल. समजण्यास सोपं असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं इथं न्यूज रायटिंगच्या बाबतीत या बाबी आपणाला कन्सिडर करावे लागतील. आता न्यूजमध्ये काय काय येणं अपेक्षित आहे. टायटल लाईन, साहजिकच आपल्याला शीर्षक न्यूजला असायला हवं. शीर्षक नसेल तर न्यूज कसली. नॉर्मली इन प्रेझेंट टेन्स, आणि जनरली ही न्यूज टायटल जे आहे, टायटल लाईन ती प्रेझेंट टेन्समध्ये असते. द सोर्स ऑफ द न्यूज, आता ही न्यूज कुठून आलेली आहे, सोर्स काय आहे, तो सोर्स येणं खूप गरजेचं आहे. म्हणजे टायटल लाईन, त्यानंतर सोर्स ऑफ द न्यूज, त्यानंतर द प्लेस ऑफ ओरिजिन, ही घटना असेल, न्यूज असेल ती कुठली आहे ते प्लेस येणं गरजेचं आहे. डेट लाईन, इथं तारीख येणं गरजेचं आहे. आणि शेवटी द मेन कंटेंट्स, आणि त्यानंतर मग त्या बातमीशी रिलेटेड कंटेंट्स जे काही घटक असतील ते आर द फॅक्टर्स ऑफ अ न्यूज पीस. आणि कोणत्याही न्यूज पीसच्या बाबतीत या बाबी म्हणजे टायटल, सोर्स, प्लेस, डेट आणि मग मेन बॉडी, तुमचं मेन कंटेंट्स जे आहेत ते येणं गरजेचं आहे. दॅट विच इज टू बी हायलायटेड ऑर टू बी कॉन्सन्ट्रेट ऑन. आपण ज्या गोष्टींच्यावरती हायलाईट करणार आहे त्याच्यावरतीच आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. जे काय सांगायचं आहे तेच फोकस करायचं आहे. बोथ इन टायटल लाईन अँड द इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ. आणि हा फोकस टायटलमधून तुमच्या क्लिअर झाला पाहिजे आणि सुरुवातीचा जो इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ आहे त्यामधून फोकस झाला पाहिजे. कारण नंतरचे पॅसेज जे असतात ते एक्सप्लेनेशन देणारे असतात. पहिला टायटल, त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या बाबी पहिल्या पॅसेजमध्ये याव्यात आणि त्याचं विश्लेषण हे पुन्हा केलं जावं. म्हणजे अशा पद्धतीनं न्यूज रायटिंगमध्ये आपल्याला या बाबी कन्सिडर करावे लागतात. अशा पद्धतीनं आजच्या डेव्हलपिंग रायटिंग स्किल्स या पार्ट फर्स्टमध्ये आपण रिपोर्ट रायटिंग आणि न्यूज रायटिंगच्या संदर्भामध्ये काही पॉईंट्स पाहिले. रिपोर्ट म्हणाल्यानंतर तो एक फॉर्मल असू शकतो, इनफॉर्मल असू शकतो, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, त्यामध्ये काय येणं अपेक्षित आहे. न्यूज म्हणल्यानंतर टायटल आलं, त्यानंतर सोर्स आला, त्यानंतर प्लेस आलं, डेट आली, त्यानंतर मेन बॉडी आली. मध्ये देखील 5 प्रश्नांची उत्तरे येणं अपेक्षित आहे. म्हणजे या सर्व बाबींचा आपण विचार या लेक्चरमध्ये केलेला आहे.